नमस्कार, मी डॉक्टर आरती श्यामल जोशी। आस्था जनविकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही साडी बँक हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून चालवत आहोत। साडी बँक ही संकल्पना अशी आहे की यामध्ये आम्ही गरजू दुर्बल घटकातील महिला, होतकरू महिला आणि ज्या कष्टकरी समाजातल्या महिला आहेत ज्यांना साडी घेणं एक स्वप्न असतं, ज्यांना साडी घेणं परवडत नाही, अशा महिलांपर्यंत आम्ही नव्या कोऱ्या साड्या पोहोचवतो। साडी बँकेची सुरुवात अशी झाली की कचरा वेचकांसाठी मी एक प्रकल्प राबवत होते। तेव्हा मला असं लक्षात आलं की कचऱ्यामधला कपडा उचलून महिला तो घरी नेतात, धुवून वापरतात, म्हणजे कपड्याची किंमत त्यांच्या लेखी खूप होती। आणि त्यावेळेस माझ्या मनात असा विचार आला की आपल्याकडे भरपूर साड्या असतात, मग आपल्याला त्या कोणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या असतात, आहेरात दिलेल्या असतात, वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या असतात, लग्नात दिलेल्या असतात, वास्तुशांतीला दिलेल्या असतात। मग ह्या सगळ्या साड्यांचं काय करायचं? सगळ्याच साड्या आपण वापरतो असंही होत नाही। म्हणून मी सुरुवात माझ्यापासून केली। पहिल्यांदा मी कचरा वेचक महिलांना मी माझ्या काही नव्या कोऱ्या साड्या वाटल्या, तेव्हा त्यांना झालेला आनंद मी शब्दात सांगू शकत नाही। खूप महिला रडल्या त्या साड्या मी जेव्हा त्यांना दिल्या तेव्हा त्यांना अगदी भरून आलं, कारण आज कष्ट केले तर संध्याकाळी जेवायला मिळतं अशी परिस्थिती या महिलांची असते। आणि नंतर मी काही माझ्या नातेवाईकांना, माझ्या संस्थेतील महिलांना याबद्दल सांगितलं आणि त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। पुढे मग आम्हाला असं लक्षात आलं की आमचे हात कमी आहेत, कारण कष्टकरी समाज हा फक्त कचरा वेचक नाही तर वीटभट्टी मजूर आहेत, त्यानंतर रस्त्यावर काम चालतं तिथल्या महिला आहेत, शेतमजूर आहे, माती काम करणाऱ्या मजूर आहेत, बांधकामच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजूर आहेत, मुरळी आहे, असा एक खूप मोठा वर्ग समाजामध्ये जो आहे की तो खूप उपेक्षित असा आहे। मग अशा महिलांपर्यंत आपण पोहोचावं ही भावना मनामध्ये आली आणि नंतर प्रसार माध्यमामधनं आम्ही तशी प्रसिद्धी केली। लोकांनी भरभरून याला प्रतिसाद दिला, कारण लोकांकडे सुद्धा खूप साड्या अशा होत्या की ते लोक वापरत नव्हते, नव्याच्या नव्या साड्या होत्या, त्या लोकांनी आम्हाला दिल्या। आणि नंतर साडी बँकेचं काम हे गेल्या 10-1 वर्षामध्ये खूप वाढत गेलं। आमच्याकडे जवळपास आज आमचा साडी वाटपाचा जो आकडा आहे तो 85,000हून पुढे आहे। आम्ही प्रत्येक साडीची नोंद आमच्याकडे आल्यानंतर ठेवली जाते। त्या साडी देणाऱ्याला आमच्या संस्थेतर्फे एक सर्टिफिकेट दिलं जातं की त्यांनी त्या संस्थेला आम्हाला मदत केलेली आहे। त्यानंतर आम्ही त्या साड्या जिथे देतो त्याचे फोटो त्याला व्हॉट्सअपद्वारे पाठवले जातात। त्यामुळे हा विश्वास समाजामध्ये आम्ही कमवला आहे। साडी बँकेच्या या कामामध्ये आम्हाला अनेक स्वयंसेवी संस्थासुद्धा मदत करतात, काही महिलांचे गट मदत करतात। जसं की संक्रांत आल्यानंतर काही महिला उत्स्फूर्तपणे आम्हाला साड्या देतात, त्यांच्या गटातर्फे, संस्थेतर्फे देतात, क्लबतर्फे देतात आणि त्या साड्या आम्ही महिलांपर्यंत पोहोचवतो। हे काम इतकं वाढत आहे की फक्त साडी नाही तर आम्हाला नऊवार साडीसुद्धा एक वेगळा गट करावा लागला आहे, कारण अजूनही काही ग्रामीण भागातल्या आजी अशा असतात की त्या नऊवार साडी घालतात, त्यामुळे नऊवार साडीचा गट आम्ही एक वेगळा ठेवलेला आहे। आमच्याकडे येणारी प्रत्येक साडी तपासून बघितली जाते, मग काठापदराच्या साड्या वेगळ्या केल्या जातात, त्याच्यानंतर रोजच्या वापरातल्या साड्या वेगळ्या केल्या जातात आणि मग तसं त्या स्त्रीचा स्वाभिमान न दुखवता की मावशी तुम्हाला मी ही साडी देऊ का, माझ्याकडे नवी साडी आहे, आमची संस्था असं काम करते असं सांगून आम्ही त्यांना साडी देतो। आणि खरं सांगते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे पाहण्यासारखं असतं। आम्हाला अनेकदा असं विचारलं जातं की आम्हाला साडी बँकेपर्यंत पोहोचायचं आहे पण पोहोचता येत नाही। आम्ही असं त्यासाठी सांगू इच्छितो की साडी देण्यासाठी, कोणाला गरजूला देण्यासाठी आमच्या संस्थेची किंवा माझी गरज नाही आहे। तर आपण जेव्हा घरातून बाहेर जातात तेव्हा आपल्या पर्समध्ये, पिशवीमध्ये, गाडीच्या डिक्कीमध्ये एक साडी आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये न ठेवता कापडी पिशवीत ठेवून ती त्या महिलेला दिली तर तुम्ही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वतः पाहू शकता आणि देण्याचं समाधान हे खूप काही मोठं आहे असं या निमित्तानं मी सांगू इच्छिते।